ते प्रवक्ते विकास लवांडे आहेत आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार सुद्धा जोडले गेलेले आहेत. त्याचबरोबर भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक डॉक्टर सागर देशपांडे सर सुद्धा जोडले गेलेले आहेत. सगळ्या मान्यवर पाहुण्यांचं मी स्वागत करतो बडे मुद्देच्या या चर्चेमध्ये. चर्चेची सुरुवात सूरज चव्हाण यांच्यापासून. सूरज चव्हाण तेल लावलेले पैलवान आहेत. हळूहळू राजकारणात ते स्थिरावत आहेत आणि त्यांना कळतंय काय सांगायचं काय नाही. पण एकदा महाराष्ट्राला सांगा तुमच्या मनात काय आहे, तुम्हाला काय करायचंय, काय प्रस्ताव आहे तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसला, कारण ते पण ऐकतायत. नाही, मला विलाजी तुमचं कौतुक करावं वाटतं की तुमचं प्रेम हे विशेष आमच्यावरती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती. त्याबद्दल आम्ही आपले आभारच मानतो. या राज्यामध्ये अनेक पक्षाच्या युती होत आहेत, अनेक पक्षाच्या आघाडी होत आहेत. म्हणजे मनसेमध्ये आणि शिवसेनेमध्ये विस्तव जात नव्हता, ते एकत्र आले तर ठाकरे ब्रँड बनतो. पवार अजून तर ठरलेलं नाही, परंतु पवार एकत्र आले तर सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. ही जी काही वेगवेगळी विश्लेषणं तुम्ही आम्हाला तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्या कशासाठी देता मला माहिती नाही. बरं. परंतु ही अशी हां. विश्लेषणं राज्यामध्ये काही आम्हीच असे आहोत, की जे आधी विरोधात होतो, आता एकत्र येतो. अशा अनेक पक्ष आहेत त्या स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीमध्ये एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळं तिथं एकत्र येण्याचा आणि महायुतीमध्ये ह्याच्यामधला काही अडचणीचा भाग नाही. कारण आमची महायुती राज्यावरती वेगळ्या विषयावरती झाली आणि स्थानिक पातळीवरतीचे जे निर्णय आहेत, ते माननीय मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, यांनी सांगितलं, की आपल्याला जे पोषक आहे, त्या ठिकाणी आपल्याला जे कम्फर्टेबल आहे, त्या ठिकाणी आपण जे आपल्या कार्यकर्त्याला न्याय देऊ शकतो, तसं तिथं जर तुमचं कम्फर्टेबल असेल, तर तुम्ही तो निर्णय स्थानिक पातळीवरती घ्यायचा आहे, हं. असं त्या ठिकाणी ठरलेलं आहे. परंतु या राज्यामध्ये कसं झालं विलासजी, आपण म्हणत होतात, की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेशिवाय राहू शकत नाही का? हं. मी आपल्याला सांगतो, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी सत्ता स्थापन झाले, राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय सत्ता स्थापन झालेली नाही, हे तुम्ही पहिलं लक्षात ठेवा. प्रत्येकाला कुठल्या तर मित्र पक्षाची गरज पडली आणि ती गरज असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधी आमची भूमिका बदललेली नाही, कधी आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही. भारतीय जनता पार्टीच्या सोबत सत्तेत जरी असलो, ज्यावेळेस विचारधारेचा विषय येतो, त्यावेळेस आम्ही त्यांना विरोध करतो. तेही त्यांची विचारधारा सोडलेली नाहीत. आमची जी महायुती झालेली आहे, ती कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरती झाली आणि त्या कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या आधारावरच आम्ही पुढे जातोय. फक्त काय होतं, की आमच्यावर प्रेम करणारी लोक इतके झालेत, की आम्ही काही केलं, की मग हे सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. त्याने काही केलं, की हा ब्रँड आहे. म्हणजे हे आमच्यावरचं जे प्रेम आहे, ते मला वाटतं तुम्ही तिकडे सुद्धा असंच पद्धतीचं दाखवावं, एवढीच विनंती मी आपल्याला करतो. बरं, ठीक आहे. जसा टीका करण्याचा पत्रकारांना आम्हाला अधिकार आहे, तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे,